शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ज्ञानगम्यं वंदे विष्णु भवभयहर सर्वलोकैकनाथं। सतनमो आर्य गुरुजी को आदेश बड़े दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत्स्येंद्रनाथ साहब को चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभू चैत्य गुरु गोरखनाथ बाबा का आदेश नवनाथ 84 दोघ आदेशालक निरंजन आदेश। आजच्या व्हिडिओमध्ये अधिक मासबद्दल माहिती असेल, मार्गदर्शन असेल। अधिक मासमध्ये आपण कशा रीतीने दैवी साधना किंवा दैवी उपायाद्वारे स्वतःची प्रगती करून घेऊ शकतो या संपूर्णतः विषयावरती चर्चा करणारा हा व्हिडिओ मी केलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा। सर्वप्रथम आता हे समजून घेऊयात की अधिक मास नक्की येत कधी आहे। दिनांक 17 मे पासून सुरुवात होईल, तो 15 जून म्हणजे 17 मे ते 15 जून या दरम्यान जो एक महिन्याचा कालावधी असेल तो पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास असेल। आता अधिक मास हा नक्की येतो कशामुळे, याच्या मागे रिझन काय आहे ते आधी समजावून घेऊया। हिंदू पंचांगाप्रमाणे सौर वर्ष आणि चंद्र वर्ष यांच्यामध्ये ताळमेळ बसवण्यासाठी दर 2 वर्ष 8 महिन्यांच्या नंतर एक महिना हा एक्स्ट्रा येतो, यालाच अधिक मास म्हटले गेलेला आहे। शास्त्रामध्ये नवग्रह, 27 नक्षत्र आणि प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक नक्षत्राचे जे देवी देवता आहेत यांना प्रश्न विचारण्यात आला की 2 वर्ष 8 महिन्याच्या कालावधीच्या नंतर जे काही दिवस शिल्लक राहत आहेत तर या 30 दिवसांसाठी एक महिना आता करणं महत्त्वाचं आहे। मग याच्यावरती आधिपत्य कोण घेईल, तर नवग्रह असतील किंवा 27 नक्षत्र असतील यांच्या मताप्रमाणे हे 30 दिवस हे प्रत्येक महिन्यामध्ये जे काही एक्स्ट्रा आलेले होते, ज्याला काही महत्त्व नाही आहे, त्यामुळे त्याच्यावरती आम्ही प्रभुत्व किंवा आम्ही अधिकार घेत नाही असं प्रत्येक नक्षत्रांचं ग्रहांचं याच्यावरती म्हणणं आलं। इव्हन त्यांच्या देवी देवतांचं पण म्हणणं आलं। मग आता प्रश्न देवी देवतांनाच पडला की जे 30 दिवस एक्स्ट्रा आले याच्यावरती नाव काय दिलं गेलं पाहिजे किंवा याच्यावरती प्रभुत्व कोणाचं असलं पाहिजे। या देवी देवतांच्या मताप्रमाणे हे मलमास या अनुषंगाने याला संबोधलं गेलं। मग याचा न्यायनिवाडा करण्यासाठी भगवान विष्णूकडे या गोष्टीची विचारणा करण्यात आली। अर्थातच भगवान विष्णूंनी जर हे 30 दिवस कोणी याच्यावरती प्रभुत्व घेत नसेल, याला त्याज्य म्हणत असेल, तर मी हेच 30 दिवस ते मी स्वतःचे करेन आणि या 30 दिवसांवरती माझी कृपा एवढी ठेवीन की जो व्यक्तिरेखा या 30 दिवसांमध्ये धर्म करेल, धर्माने वागेल, जप करेल, दान करेल, पुण्य करेल, भक्ती करेल, समर्पण करेल, त्याचं संपूर्णतः मी कायापालट करेल असा वरदान, असा आशीर्वाद आणि एक वर या 30 दिवसांना भगवान श्री हरी विष्णूंनी दिलं। आणि या मलमास याचे नाव त्या क्षणापासून पुरुषोत्तम मास या नावरूपाला समोर आले। अधिक मास का तर अधिक येत असल्यामुळे, म्हणजेच अधिक याचा अर्थ काय होतो तर एक्स्ट्रा, त्यामुळे याला अधिक मास म्हणतात। परंतु भगवान विष्णूच्या सेवेमध्ये किंवा भगवान विष्णूच असलेल्या आशीर्वादामुळे खऱ्या अर्थी या मास किंवा या महिन्याचं नाव आहे पुरुषोत्तम मास। या अनुषंगाने अधिक मासची आपल्याला कथा ही शास्त्रामध्ये पाहायला मिळते। मग अधिक मासमध्ये आपण केलं काय पाहिजे पहा। संपूर्ण आयुष्यभर एखादा व्यक्तिरेखा घर, प्रपंच, उदरनिर्वाह, धावपळ, नोकरी, व्यवसाय, कुटुंबाचं पालन पोषण, कर्तव्याची जबाबदारी हा संपूर्ण वर्षभर हा करतच असतो। अनेक व्यक्तिरेखा अशा सुद्धा विचारात असतात किंवा अशा सुद्धा मनाचे असतात की आमची इच्छा असून सुद्धा आम्हाला देवी देवतांप्रती काही जास्त गोष्टी करताच येत नाहीत, का तर आमच्याकडे वेळ मिळत नाही किंवा परिस्थितीवश आम्हाला देवी देवतांचे साधना अनुष्ठान किंवा आराधना करता येत नाही किंवा शरीर साथ देत नसल्यामुळे सुद्धा देवी देवतांचं आमची इच्छा असून सुद्धा काही गोष्टी करता येत नाहीत। तर अशा सर्व व्यक्तिरेखांना हा 3 वर्षामधून एकदा येणारा अधिक मास म्हणजे एक पद्धतीची संजीवनी आहे, वरदान आहे। कारण भगवान श्री हरी विष्णूच स्वतः असे म्हणतात की जो मनुष्य त्याच्या आयुष्यामध्ये जो एक महिना येणारा हा पुरुषोत्तम मास आहे, माझी जो आराधना करेल, माझ्या प्रती समर्पण करेल, माझी भक्ती करेल, त्याच्या सर्व इच्छा मनोकामना याची पूर्ती लवकर करेल, शीघ्र अतिशीघ्रतेने करेल, असं एक पद्धतीचं वरदान भगवान श्री हरी विष्णूंनी दिलेलं आहे। त्यामुळे खऱ्या अर्थी जर पाहिलं तर हा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा म्हणजे इतर दिवसांप्रमाणे, इतर महिन्यांप्रमाणे याचं प्रभुत्व नाही आहे। दररोजचं आपलं कर्तव्य असेल, दररोजची धावपळ असेल, पैशाच्या मागे धावणे असेल, परिवाराचं संगोपन असेल, ह्या सर्व गोष्टी आपण आयुष्यभर तर करत आहोतच, परंतु हा महिना किंवा हा मास विशेषतः धार्मिक कृत्यासाठी किंवा धार्मिक आचरणासाठी खऱ्या अर्थी आपण पाहिला पाहिजे। त्यामुळे तर अधिक मासमध्ये केलं जाणारं दान असेल, अधिक मासमध्ये केला जाणारा जप असेल किंवा एखाद्या जपाचा किंवा मंत्राचा केला जाणारा एखादा संकल्प असेल, हरिनाम संकीर्तन असेल, हरिनामाची भक्ती असेल, गीत असेल, गायन असेल, तुलसी मातेची भक्ती असेल, घरामध्ये तुळशीची स्थापना करायची असेल किंवा हरिपाठ
म्हणायचे असेल किंवा अधिक मास महात्म्य नामक ग्रंथ येतो त्याचं वाचन करणं असेल किंवा नारायण कवच हे सिद्ध करणं असेल, भगवान श्री हरी विष्णूंच्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेणं असेल, म्हणजे अशा सर्वतोपरी जे धर्माला अनुसरून असलेले जेवढे आपल्याकडे गोष्टी आहेत जे आपण स्वतःहून करू शकतो तो करण्याचा मास म्हणजे हा अधिक मास आहे, म्हणजेच पुरुषोत्तम मास आहे. त्यामुळे या मासमध्ये म्हणजेच अधिक महिन्यामध्ये जे आपण काही गोष्टी देवी देवतांप्रती करतो, विशेषतः श्री हरी विष्णूंच्या प्रती करतो, त्यावेळेस भगवान विष्णूंच्या कृपेनेच त्याचं पुण्यफल हे आपल्याला अधिक पटीने वाढवून मिळते. ते आपल्या खात्यामध्ये नोंद होते की या भक्ताने, या साधकाने अधिक मासमध्ये माझ्या प्रती जे काही कर्म केलेलं आहे, जे भक्ती केलेली आहे त्याचं पुण्यफल हे तुमच्या खात्यामध्ये लिहिलं जातं. हे भगवान विष्णूंद्वारे तुम्हाला प्रकट होते. म्हणून अधिक मास म्हणजे अधिकस्य अधिक फलम हे त्या अर्थाने म्हटलं गेलेलं आहे. विशेषतः या अधिक मासमध्ये विष्णू सहस्त्रनाम याचं पठण असेल किंवा संकल्प घेऊन विष्णू सहस्त्रनामाचे केले जाणारे आवर्तन असेल, राम रक्षा असेल, नारायण कवच हे सिद्ध करणं असेल, पुरुषोत्तम महात्म्य या ग्रंथाचं, या पोथीचं वाचन पठण करणं असेल, अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, दीपदान असेल, शालिग्राम दान असेल, याला कोटी गुणा अधिक पुण्यफल अधिक मासमध्ये सांगितले गेलेलं आहे. जसं शंभो महादेवाचा श्रावण मास हा सर्वात प्रिय मानला गेलेला आहे, त्याच अनुषंगाने श्रीहरी विष्णूंचा अधिक मास आणि चातुर्मास हा सर्वात प्रिय आहे. चातुर्मास तर प्रत्येक वर्षी येतोच, परंतु अधिक मास हा त्याकरिता सुद्धा अधिक प्रिय आहे, का तर हा प्रत्येक वर्षी न येता दर 3 वर्षातून एकदा येतो. त्यामुळे या मासमध्ये जेवढे आपण प्रभू श्रीहरींच्या प्रती भक्ती करेल, शुभ कार्य करेल किंवा धर्माच्या बाबतीमध्ये यथामती शक्ती जे जमल ते आपण करेल, त्याला विशेष महत्त्व हे निश्चितपणे आहे. कारण हा महिनाच मुळामध्ये आत्मचिंतन आणि भक्ती वाढवण्यासाठी खऱ्या अर्थी तर गणला गेलेला आहे. तुम्ही सकाम असेल किंवा निष्काम असेल त्या अनुषंगाने भगवान श्रीहरींच्या कोणत्याही एखाद्या स्तोत्राचं, कवचाचं किंवा विष्णू सहस्त्रनामावलीचं किंवा रामरक्षेचं पठण हे अवश्यपणे करू शकता. निश्चितपणे जी तुम्ही इच्छा किंवा जो संकल्प तुम्ही घेचाल तो खूप लवकर त्याची पूर्ती भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपा आशीर्वादाने होते, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. विशेषतः या अधिक मासपासून किंवा या पुरुषोत्तम मासपासून ज्यांना एकादशी करायच्या आहेत, अनेक व्यक्तिरेखा असतात जे दुविधा मनस्थितीमध्ये असतात की आम्हाला एकादशी करायची आहे परंतु ती कधी करावी या बाबतीमध्ये शंका आहे. त्या अनुषंगाने या अधिक मासपासून तुम्ही एकादशी नामक व्रत हे सुद्धा आवश्यकपणे करू शकता. एकादशी व्रताप्रमाणेच या मासमध्ये दामोदर व्रत याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. काहीच नाही जमलं तर तुलसी पुढे दिवा लावणे दररोज याला तर अत्यंत महत्त्व आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते, काही जणांच्या घरामध्ये अजूनही तुळस नसेल तर आपल्या घरी तुलसी माता यांचं आगमन करण्याचा हा मास म्हणजे अत्यंत पवित्र मानला गेलेला आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे याच मासमध्ये जावयांचा मानपान करण्याची सुद्धा प्रथा आहे. याला आपुदान म्हटले गेलेलं आहे. म्हणजेच सासू सासरे हे मुलीचा पती म्हणजे जावयांना मानपान करणे किंवा भांडे असेल त्याच्यामध्ये ताट, वाटी, पेला याचं दान करतात. त्याचबरोबर अनारसे, आपुदान याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. कारण पहा, जावयाला आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आणि धर्मशास्त्रामध्ये सुद्धा विष्णू देवतेचं स्थान हे देण्यात आलेलं आहे. म्हणजे जावई हा म्हणजे विष्णू देवतेचा अंश आहे असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये नमूद आहे. याही पुढे जाऊन असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की जावयाचा पायी किंवा जावयाचा पाऊल सासूरवाडीमध्ये लागणं म्हणजे अनेक पद्धतीचे दोषांचं सुद्धा हरण जावयाचा पाय हा सासूरवाडीमध्ये लागल्यानंतर होतो याचं सुद्धा वर्णन आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जावयाचा आदर करून जावयाला जे काही तुम्ही दान कराल यामुळे सुद्धा विष्णू कृपा होते, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. कारण जावई म्हणजे आपल्या घरचा विष्णू आहे या अनुषंगाने ही प्रथा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रख्यात सुद्धा आहे. त्यामुळे आपली मुलगी ही लक्ष्मी आणि तिचा पती हा विष्णू आहे या संकल्पनेतूनच जावयांना भोजन देणं, आदरातिथ्य करणं, सत्कार करणं, दान करणं या सर्व गोष्टींना सुद्धा या अधिक मासमध्ये विशेष महत्त्व सुद्धा आहे आणि याची फलप्राप्ती सुद्धा आहे. आता याच्यामध्ये विशेष प्रभावी उपाय आपण या अधिक मासमध्ये काय करू शकेल ते आपण समजावून घेऊयात. अधिक मासमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये शालिग्राम याचं पूजन करायला सुरुवात करावी. कारण ज्या घरामध्ये विशेषतः अधिक मासमध्ये शालिग्राम पूजन होते, शालिग्रामवरती दररोज तुलसीपत्र किंवा तुलसी दल हे वाहिले जाते. भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा बालाजीची मूर्ती असेल किंवा प्रभू कृष्णाची मूर्ती असेल याच्यावरती तुलसी दल वाहिले जाते आणि संकल्पासहित दररोज पुरुष सूक्त याचं जर वाचन केले गेले, ज्या तुमच्या इच्छा आहेत, ज्या तुमच्या आकांक्षा आहेत त्याची खूप लवकर पूर्ती होते, हे
त्रिकालबाधी सत्य आहे. पुरुष सूक्ताचं वाचन करणे, आता पुरुष सूक्तच का तर पुरुष सूक्त हे कमी वेळेमध्ये सिद्ध होणारे आहे. ॲज वेल तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली याचं सुद्धा वाचन करू शकता. विष्णू सहस्त्रनामावलीद्वारे घरामध्ये जर जमत असेल तर हवन सुद्धा करू शकता. विष्णू याग सुद्धा तुम्ही या मासमध्ये करू शकता. पण पुरुष सूक्त जे आहे ते वाचन करण्यासाठी कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त अनुष्ठान करण्यासाठी हे सदा सर्वदा अधिक मासमध्ये प्रिय राहिलेले आहे. तुम्ही जे संकल्प पुरुष सूक्त याच्या अनुष्ठानाच्या पूर्वी घेचाल, संकल्प हा कोणत्याही सकाम भूमिकेसाठी असू शकतो. तुमच्या घरातल्या मांगल्यासाठी असू शकतो, भगवान श्रीहरींची कृपा प्राप्ती होण्यासाठी असू शकतो, तुमच्या मुलाबाळांसाठी, तुमच्या पत्नीसाठी असू शकतो, आई वडिलांसाठी असू शकतो, स्वतःची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी सुद्धा असू शकतो. डिपेंड ऑन तुमची कोणती मनोकामना तुम्ही घेऊन हा संकल्प करत आहात तो महत्त्वाचा आहे. आता हा संकल्प आपण घ्यायचा काय आहे तर हा संकल्प तुम्हाला संपूर्णतः अधिक मासचे जेवढे दिवस आहेत जे तुम्हाला आता तारीख मी तुम्हाला सांगितली या तारखेपर्यंत म्हणजे 30 दिवसांचा संकल्प अधिक मासचा तुम्हाला घ्यायचा आहे. याच्यामध्ये संकल्पासहित हातावरती पाणी घेऊन पुरुष सूक्त डेली मी 11 वेळा वाचन करेल असा संकल्प तुम्हाला तिथे करायचा आहे. आता दररोजचं 11 वेळाचं वाचन आहे संपूर्ण अधिक मासमध्ये तुम्हाला करायचं आहे. आता हे 11 वेळेसचं वाचन करण्याचा जो संकल्प तुम्ही घेचाल तो फक्त एकदाच तुम्हाला घ्यायचा आहे. यानंतर सलग 30 दिवस दररोज 11 वेळा तुम्हाला पुरुष सूक्ताचं वाचन करायचं आहे. आता पुरुष सूक्त हे सकाळी वाचलं तरी चालेल, सायंकाळी वाचलं तरीसुद्धा चालेल. प्रयत्न आपल्याला हा करायचा आहे की विशेषतः पुरुष सूक्त याचं वाचन चालू असताना किंवा वाचन करत असताना जर जमलेच तर तुम्ही पितांबर नेसून याचं वाचन करावे. पितांबर म्हणजे काय तर भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय असलेला जो रंग आहे तो पितांबर आहे. त्यामुळे प्रयत्न केला पाहिजे आपण पितांबर नेसून किंवा सवळ पितांबरी रंगाचं आपण घेऊन पुरुष सूक्ताचं वाचन करण्याचं. या अनुषंगाने तुम्ही हा विशेष प्रभावी उपाय या पुरुषोत्तम मासमध्ये आचरण करू शकता. अगदी वाचायला सोपे आहे, 5-10 मिनिटांमध्ये होणारी सेवा आहे. जर 30 दिवसांची सेवा केली तर निश्चितपणे याचं फल हे अद्वितीय आहे, जे तुमची इच्छा मनोकामना आहे त्याची पूर्ती करणारं सुद्धा आहे. याच अनुषंगाने ज्या व्यतिरेक्यांना या सर्व गोष्टी जे जमेल त्या अनुषंगाने आपण करू शकता. काहीच नाही जमलं तर पुरुषोत्तम मासमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंच्या प्रतिमेपुढे, भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीपुढे, विग्रहापुढे पूजा झाल्याच्या नंतर शांत चित्ताने हात जोडून शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ज्ञानगम्यं वंदे विष्णू भवभयहर सर्वलोकैकनाथनं. तुम्ही एवढा तरी श्लोक म्हणू शकता. याच्यामध्ये सुद्धा बराचसा मोठा सार सर्वस्व भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. मंत्र जप असेल, नाम जप असेल त्याच्यामध्ये तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप जो श्रेष्ठोत्तम श्रेष्ठ मानला गेलेला आहे याचं तुम्ही पुरस्चरण करू शकता. नव्याने सुरुवात करत असाल तर 30 दिवसामध्ये मी 1.25 लक्ष हा जाप पूर्ण करेल असा सुद्धा संकल्प घेऊ शकता. आता याच्यामध्ये माळ कोणती असावी, तुळशीची माळ याच्यामध्ये वापरू शकता. ॲज वेल चंदनाची माळा सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता. सफेद चंदनमाला ही सुद्धा वापरू शकता. स्फटिकाची माला ही सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता. विशेषतः अधिक मासमध्ये नारायण कवच करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा. शेवटी नारायण कवच हे म्हणण्यासाठी थोडेसे क्लिष्ट आहे कारण ते पूर्णतः संस्कृत आहे. जर तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन तुमचं चांगलं असेल, संस्कृत भाषा तुम्हाला व्यवस्थित येत असेल, वाचता बोलता येत असेल तर तुम्ही नारायण कवच नामक जी दीक्षा मी यापूर्वी दिलेली आहे तुम्ही ती दीक्षा घेऊ शकता आणि नारायण कवच या अधिक मासमध्ये सिद्ध करू शकता. आता ज्या साधकांनी नारायण कवच यापूर्वी सिद्ध केलेले आहे अशा साधकांनी याचं पुरस्चरण करायचं आहे. कमीत कमी 1 वेळेस या 30 दिवसांमध्ये तुम्हाला नारायण कवचचा पाठ अवश्यपणे करायचा आहे. या अनुषंगाने अधिक मास तुम्ही आम्ही सर्वजण भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी लीन होऊन भगवान श्रीहरी विष्णूंच्या प्रती भक्ती, समर्पण, भावना हा सर्व अर्पण करून साजरा करण्याचा प्रयत्न करूया. चॅनलच्या माध्यमातून अधिक मासबद्दल जी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला हे तुम्हाला निश्चितपणे आवडलेली असेलच. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर हाईप नामक जे बटन आहे ते सुद्धा तुम्ही दाबायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जोपर्यंत सर्वांना सत्यमौली गुरुजी आदेश. जय श्रीहरी. श्रीपती हरी मा